महादेवी ही अंबानींनी नेली ही मेन प्रॉब्लेम नाही. मेन प्रॉब्लेम काय आहे हे तुम्हाला माहित आहे का? अंबानीकडे जगातील सर्वात मोठी रिफायनरी आहे. ती रिफायनरी सरकारच्या नियमापेक्षाही जास्त प्रमाणामध्ये कार्बन डायऑक्साईड सोडते. हे तुम्हाला माहित आहे का? आता अंबानींनी वनतारा जंगल हे 300 एकर जमिनीवर खरेदी केलेले आहे. ते झाडं अंबानींनी स्वतः लावलेले आहे का? हा माझा प्रश्न आहे. अंबानीच्या रिफायनरीमधून किती प्रमाणामध्ये कार्बन डायऑक्साईड निघत आहे त्याच्यावर तुमचं सर्वांचं लक्ष आहे का? आता कोल्हापूर जिल्ह्यामधील नान्नी गावामधील जी महादेवी उर्फ माधुरी नावाची हत्तीनी आहे, हिच्या पाठीमागे राहून आपल्याकडून रिफायनरी मधून निघणारे जेवढे पण कार्बन डायऑक्साईड आहे याचं प्रमाण आपल्यापासून लपवण्यात येत आहे. हे तुमच्या लक्षात आहे का? माझा एक प्रश्न आहे, अंबानीची जगातील सर्वात मोठी रिफायनरी असून अंबानीच्या रिफायनरी मधून निघणारे कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण हे जगापासून का लपवण्यात येत आहे हे तुम्हाला माहित आहे का? आता सध्याला महाराष्ट्रामध्ये असलेली कोल्हापूर जिल्ह्यातील नान्नी गावामध्ये असलेली जी हत्ती आहे तिला आता वनतारा जंगलामध्ये घेऊन गेलेले आहे. आता त्या जंगलामध्ये नेण्याचा उद्देश तुम्हाला माहित आहे का? कोल्हापूर जिल्हा व इतर 3-4 जिल्हे मिळून आता सध्याला जिओ बायकॉट सुरू केलेले आहे. ते जिओ बायकॉटद्वारे सिम बंद करून रिलायन्स कंपनीला काही जास्त घाटा होत नाही. अंबानीचा मेन व्यवसाय हा रिफायनरी आहे. रिफायनरी मधून निघणारं प्रदूषण मागे आपण लक्ष द्या. वनतारा हे जंगल अंबानींनी खरेदी करेल आहे. हे काही अंबानींनी स्वतः उभारलेलं नाहीये. आणि वनतारा जंगलद्वारे जे अंबानीला थोडेफार जे गव्हर्नमेंटद्वारे क्रेडिट्स मिळते ते क्रेडिट्सद्वारे अंबानी जास्त प्रमाणामध्ये पोल्युशन व कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण रिलीज करत आहे. माधुरी हत्तीनी पण आपण वापस आणू, पण आपण कार्बन डायऑक्साईडचा पण विचार केला पाहिजे. आता हाच प्रश्न मी महाराष्ट्राला व तुम्हाला सर्वांना विचारत आहे.